समोर आहे तो ऐरोली कोळीवाडा संघ, त्यांचा असेल आव्हान. आणि पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 7, 1 विकेट गमावली. धीरज भोईर डावखुर हाताचा हा अष्टपैलू खेळाडू ओव्हर द विकेट आला. पहिला बॉल टाकत असताना बीट करून गेला फलंदाज आला सोहनला. धावसंख्या स्थिर आहे 7, 7 for 1 ऐरोली कोळीवाडा. धीरज भोईर once again left arm over the wicket. once again swing and miss. यावेळेस खाली राहिला बॉल. या अगोदरचा बॉल थोडासा उसरी घेत असताना या अगोदरच्या बॉलवर देखील हेच चित्र पाहायला मिळालं. दोन्ही चेंडू मिस केले ते सोहनने. धीरज भोईर करत मिस्टर 360 ऑफ नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट म्हणून त्याची ख्याती आहे. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्ही डिपार्टमेंट मध्ये उत्तम कामगिरी त्याची पाहायला मिळते. टॉप एज विकेटच्या पाठीमागे विशाल भोईर ने टिपला हा अप्रतिम असा झेल. आणि दुसरा धक्का ऐरोली कोळीवाडा टीमला. पहिल्याच ओव्हर पासून डॉमिनन्स दबाव आपण पाहतोय हर्षद सर. मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचा इथे पाहायला मिळत असताना ऐरोली कोळीवाडा संघाचं डगआउट थोडं शांत. तो एक चौकार जर सोडला तर उत्तमरित्या धारावी संघाचा कंट्रोल पूर्णपणे नियंत्रण या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत असताना आतापर्यंत धीरज भोईर एकही धाव खर्च केली नाहीये. 3 बॉल टाकले, 2 डॉट बॉल. त्याचं प्रेशर होतं फलंदाज सोहनवर. ते प्रेशर हँडल करू शकला नाही. बिग हिटसाठी गेला. टॉपेज लागली विकेट किपरच्या मागे. एक चांगला विकेट किपर धारावी टीमचा सातत्याने हर्षद सर ही जबाबदारी पार पडत असतो. तो विशाल भोईर आघाडीचा सलामीवीर म्हणून आणि फिल्डिंग मध्ये ऍज अ विकेट किपर मधून ही दुहेरी भूमिका विशाल भोईरच्या माध्यमातून आपण पाहतोय सातत्याने धारावी टीमसाठी फायद्याची ठरली आहे. आता दुसऱ्या बाजूला धीरज भोईर जबरदस्त प्रखर आणि तीक्ष्ण अशी गोलंदाजी साकारत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज 4थ्या क्रमांकावर. फक्त प्लेस करायचं होतं, बॉलला पुश करायचं होतं. काय वेग आहे बघा धीरज भोईरकडे. आणि धारावी संघाचे आपण पाहिलं ना हर्षद सर, एक एक खेळाडू अगदी माहीर आहेत. कोणत्या ना कोणत्या खेळाडूकडे काहीतरी कला नक्कीच आहे. पुढचा बॉल इथे स्विच करण्याचा प्रयत्न आणि दांडी गोल झाली ती फलंदाजाची. आणि दुसरी विकेट धीरज भोईरच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मनोज या ठिकाणी होतो बाद. अडचणी वाढत चालल्यात आपण पाहतोय ऐरोली कोळीवाडा टीमच्या. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. 2 विकेट इथे प्राप्त केल्यात धीरज भोईरने. अजूनही हर्षद सर एक बॉल येणं बाकी. आणि इथे जर डॉट आला किंवा विकेट आली तर मात्र अगदी मिडन विकेट ओव्हर होईल पहिली मला वाटतं या स्पर्धेतील. हितेश कोटकर न्यू बॅटर. चला मॅचला आपण देऊया थोडी गती. काय गोलंदाजी पाहायला मिळते वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावी टीमची. आतापर्यंत एकही धाव दिली नाहीये धीरज भोईरने. 2 विकेट संपादित केलेत. आणि पहिलं विकेट मिडन षटक होईल का? हितेश कोटकर आला. हाही चांगला खेळाडू ऐरोली कोळीवाडा टीमचा. कोण होईल तारणहार या पहिल्या इनिंग मधील? जोरदार टाळ्या. धीरज भोईरची गोलंदाजी आवडली असेल तर एकही धाव दिली नाही. 2 विकेट्स. आणि या स्पर्धेतील आपण पाहतोय